षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगती पथावरती गोलंदाज रोहितचा पहिला बॉल पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फरका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्या कारणानं डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना दोन ऑफिशियल पंच मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला सनी भोईर, दुसऱ्या बाजूला डीके. ऑन साइडला घेतला, हा फटका चांगला आहे, ते धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. डीप मध्ये स्कोर ऐकला, क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलाय आणि अखेर एक चांगला झेल स्वीकारत असताना विशालची विशाल खेळी इथून मात्र आता संपली आहे, कारण त्याला परतावं लागतंय माघारी फलंदाज बाद. तुम्हाला जरूर पाहायला मिळेल गावतुबी क्रिकेट संघ चिखलोलीपाडा आणि त्यांच्या विरोधात जर्मन क्रिकेट संघ एरंजाड. दोन टीमची आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस साठी या. हाफ ट्रॅकर बॉल, चाबूक शॉट तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर एकला क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल धाव इथे मात्र जोडली जाईल. धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. 23 धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवरती आता तुम्हाला दूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती आहे, त्यामुळे आता धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 23. या काळावरती पहिल्या षटकाच्या अंती 22 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतो रोहित, कारण 3 बॉल फेकत असताना त्याने एकच धाव खर्च केली आहे. आणि इथे देखील तुम्ही पाहता अजून एक धक्का आता लागतो टीम धारोडा या टीमला. आणि आता तुम्ही पाहताय बॅटर अनिल, त्याला देखील मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. जोगेली गावचे ग्रामस्थ सुरेश बुवा धुळे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि जोगेली पाडाचे आमचे वरिष्ठ मान्यवर रामदासजी बोराडे यांचं आगमन झाले, त्यांना विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपली, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजून एक बॅटर फॉरा देखील इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागतो टीम धारोड या संघाला. फलंदाज बाद. कृष्णा पवार हा खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय. त्याच्या प्रत्येक झेलसाठी सुनील चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे, त्याला देण्यात येईल. व्हाईट बॉल.
एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावफलकावरती जोडली गेली. धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 25 धाबा 25. या षटकामध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतो, कारण पहिल्या षटकामध्ये 22 धाबा आला होता. माहिती होतं रोहितला या षटकामध्ये कमबॅक करायचं आणि आतापर्यंत कमबॅक देखील केलाय, कारण जवळजवळ 5 चेंडू फेकत असताना त्यांनी धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3 आणि 2 फरदार बाद देखील केलेत. देखील करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फर्स्टला आहे. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय. कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु त्याचा काही जास्त येथे मात्र नुकसान होत नाहीये, कारण धावचीच्या स्वरूपात आता एक धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम धाव या संघाला. चला 24 धावा आहेत, कारण 2 धावा आलेत आतापर्यंत. एक छोटीशी मिस्टेक आम्ही इथे सुधारतोय, त्यामुळे 2 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. चुकी माणसाकडूनच होते, त्यामुळे हरकत नाहीये. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे अजय. फटका हा चांगला आहे, अंडरआर्म बॉक्स स्टाईल नाही ते मात्र फटका खेचला. टॅप करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये खेळाडू पोहोचतो. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. सिंगल डबलला आता प्राधान्य दिले, त्यामुळे आता धावफलक पुढे सरकत असताना, कारण माहिती आहे ओव्हर नंबर 2 ज्या प्रकारे घेऊन आलाय रोहित, आतापर्यंत त्याने धावा खर्च केला फक्त 3, 2 विकेट त्यांनी संपादित केल्यात. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करायचा प्रयत्न त्याने चालवलाय. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 आता तुम्हाला पार मिळेल. 2 धावा खर्च केला होता रोहितनं आणि आता गणेश आलेत गोरदाची बाग पडते. अडबा बॅट खेचायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. दरम्यान थोडस स्विंग होत बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय गणेशला. तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 तो घेऊन दाखल झाला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा अजून एक इथे मात्र ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, कारण त्याचं कारण असं होतं पहिल्या षटकामध्ये धमाकेदार सुरुवात केली गोलंदाजानं. गोलंदाजाच्या विरोधात फलंदाजानं पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा त्याने एकवटल्या आणि आता 23 धावा आपण पाहतो. इथे मात्र 2 ओव्हरच्या अंती 24 धावा होत्या आणि आता या षटकामध्ये देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. सव्वीस धावा, 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 26 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. कमबॅक करायचा प्रयत्न करतोय गोलंदाज गणेश. असं वाटलं होतं ज्या प्रकारची सुरुवात झाली होती धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. हा ट्रॅकर बॉल लाईन चेक करावी लागेल. पंच वळत आहेत. भोईर सरांचा इशारा पोहोचतो. व्हाईट बॉल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आहे. केडी प्रेझेंट बदलापूर वागणी धमाका. ऑन साइडला खेळलाय. हा फटका चांगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या आवाकाच्या बाहेर. टप्पा घेतला. बॉल ओढतोय सीमारेषा. धावामधील 4 येतोय चौकार. खोदून काढलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्रिकेट खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. ज्या प्रकारे फुटबॉल अडवलं जातं गोल करत असताना ज्या प्रकारे फुटबॉल अडवला जातो त्याच प्रकारे आता बॉल अडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, परंतु धाव मिळाली ती सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना 32 धावा धावफलकामध्ये जोडले गेल्या. षटक क्रमांक 3 चा खेळ येथे मात्र समाप्त झाले.
पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये 2, धावफलक 24 वरती होतं. आता जाऊन पोहोचले यावेळेस 32 वरती, म्हणजे 8 डावातून खर्च केल्या गुरुदास गणेश. धावफलक 22. ओव्हर नंबर 4. पहिलाच बॉल फटका पोहोचलाय. फायनलचा खेळाडू पाठमोरा बाग मिल्का बाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. या वेळेला देखील यशांच्या मागे 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिलेक्टचा दुसरा चौकार. बाईकच्या माध्यमातून हा चौकार आलाय. कोणत्या प्रकारचं बॅट आणि बॉलचं कनेक्शन नव्हतं, त्यामुळे पंचांनी सांगितले बाईकच्या माध्यमातून या 4 धावा. हा ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार होतो, चांगला फटका. या फटक्याचा चटका टीम SP वांगडी संघाला. धावा मिळती 4, धारोल टीमला चौकार. चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर वरती 44 धावा. अजून एक धमाका ऑन साइडला, लॉंग ऑनला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द वार हिट बॉल, सीमा पार, षटकार. षटकार ठोकला. धावफलक 50 धावा. इथे देखील ऑन साइडला विकेट केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप बॅक स्कोर लाईक सीमा रेषा पार, सिक्सर.
चला धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 57 धावा. ऑन साइडला खेळलाय. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा छक्का नाहीये, हा 8 नाही, हा 10 आहे. बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क, बिग हिट, सिक्सर. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बी शेप मध्ये घेतला. बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगळा. सुशांत पोहोचलेत. बॉल लावतो, फेक करेल. 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाहीये. थ्रो थोडासा वाईड आला त्यामुळे 2 धाबा इथे भरपूर बेकार एकवट जातील. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती 65 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती, पहिल्या षटकामध्ये 22 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धाबा असं वाटलं होतं. धावफलक पूर्णपणे आता थांबले. धावांना अंकुश लावण्याचं काम केलं मैदानावरती टीम SP बांगडीनं, परंतु असं नाहीये. मैदानावरती बांगडी भागातील सर्वात ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय. हा पॅकर बॉल, अशा बॉलला इथे थारा कुठे आहे, कारण मैदानावरती धारोळा संघ बॅटिंग करतोय आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार षटकारी ते वसूल केल्या. खर तर धाराळ म्हटलं की एक आदिवासी बांधवांचा संघ आहे, परंतु जेव्हा जेव्हा आदिवासी बांधवांची टुर्नामेंट असते ना, त्यावेळेस धारोळा टीम असेल, खरबई टीम असेल, गोरसाई ब संघ म्हणून त्यांची ओळख आहे. मग धारोळा असेल, त्यानंतर दिनेश वाघ, बादल सवारीचा, प्रसाद सवारीचा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरबई संघ रेग्युलर पोल मधून आज खरबई संघ देखील तिसरा सामना त्यांचा आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. चौकार. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सुशांत 2 धाबा एकवटले जातात. दुसरीचा प्रयत्न करतात दरम्यान DRS. नॉट आउट. अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती केलाय प्रहार. डीप मध्ये खेळाडू तुम्ही पाहता उपस्थित जरूर होता. फ्री हिट ऑन आहे त्याने सांगितलं. योगेश अगिवला हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 16 बॉल 50 धाबा त्याच्या कंप्लीट झाल्यात. हा बॉल देखील जातो बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पोहोचेल. 17 चेंडू मध्ये आपण पाहतोय जबरदस्त 54 धाबाची खेळ त्याने साकारली आहे. बॅट एकदा दाखवायची आहे. योगेश या स्पर्धेतील 50 त्याने कंप्लीट केली आहे, दुसरी या स्पर्धेमध्ये, कारण कालच्या दिवसामध्ये प्रशांत भोईरनं तब्बल 63 धाबांची इनिंग साकारली याच मैदानावरती. त्यामुळे आता योगेश अगिवला याच्या बॅटमध्ये देखील तुम्ही पाहता धावफलक प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना 17 बॉल मध्ये 54 धाबा. 84 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 85 धाबांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. चला विनंती असेल आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच एरंजाड आणि चिखलोली अनिकेत मते यांचा संघ असणार आहे. चला विनंती असेल दोन्ही कॅप्टनला की आपण
टॉससाठी या एरंजाड आणि चिखलोली या दोन टीम मध्ये सामना असेल. चला विनंती असेल चिखलोली या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी या. चिखलोली पाडा या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या, कारण की एरंजाड या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. बघा सूचना आहे आयोजकांच्या वतीने प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे आणि जर पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये संगणक आला नाही चिखलोली पाडा या टीमचा तर नक्कीच 2 धावांची पेनल्टी असेल. जी पेनल्टी लागली या आधीच्या मॅच मध्ये धारूर सीसी धारूर या टीमला, कारण की संगणक उशिराने आला त्यामुळे 2 धावांची पेनल्टी आहे धारूर या टीमला. त्यामुळे विनंती असेल एरंजाड या टीमचे संगणक इथे उपस्थित आहे. चौऱ्याऐंशी धावा जोडल्या गेल्यात. 85 धावाचं टार्गेट आहे. 85. दोन धावांची पेनल्टी आहे ती आम्ही पहिल्या ओव्हरच्या नंतर ऍड करणार आहोत टीम SP वांगणीच्या खात्यामध्ये. एरंजाड संघ इथे दाखल झालाय गावदेवी चिखलोली पाडा. आपण जर पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळतोय आणि त्याच्या आतमध्ये जर येत नाहीयेत तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल, याची आपण नोंद घ्या. कारण या स्पर्धेमध्ये आज देखील आपण पाहतोय काल डोके संघाला पेनल्टी होती, आज धारोळा या टीमला पेनल्टी आहे. त्यामुळे विनंती आहे आपण लवकरात लवकर टॉससाठी या. टोटल धारोळा टीमला 4 धावांची पेनल्टी आहे, कारण तोलपण देखील नाहीये त्यांचा. त्यामुळे अजून धावा 2 आता ऍड होतील. 85 टार्गेट आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ. पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एस्टनच्या लगत हा बॉल चाललाय एससी रक्षकाच्या हातामध्ये. सुशील आलेत षटक क्रमांक 1 घेऊन. गोलंदाजी बाहेर पडती. हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल.
इथे फटका चांगला, धावा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. खर तर दारोळ हा संघ मैदानावरती खेळतो, परंतु दारोळ या संघाकडून अपेक्षा नाहीयेत लेट येणं, पलतान देखील नाहीये. कारण दारोळ संघ म्हटलं की एक मोठा संघ, दारोळ संघ बांगणी विभागातील, आणि शिस्त दारोळ संघ नेहमी दाखवत असतो. एक स्पर्धा आम्ही पाहिली होती रोशन सर, त्या स्पर्धेमध्ये काही कारणास्तव दारोळ संघ हा उपस्थित नव्हता, परंतु त्या स्पर्धेमध्ये जिथे त्यांना खेळायचं होतं ती मॅच संपस्तपर्यंत ते उपस्थित नव्हते, परंतु पूर्ण प्रवेश फी त्यांनी पाठवली होती. ही शिस्त आहे दारोळ टीमची. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर तोलपण नाहीये, परंतु क्षणाचाही कोणत्याही प्रकारचा त्यांनी गडबड केली नाहीये. 4 धावांची पेनल्टी त्यांनी स्वीकारली आहे, त्यामुळे शिस्तबद्ध संघ म्हणून दारोळ या टीमकडे पाहिलं जातं. फटका चांगला आहे, 3-3 क्षेत्राच्या पाठमोरे एका टप्प्यावरती बॉलला अडवतोय, दरम्यान 2 धावा देखील मिळतील या शंकात नाहीये. ज्यावेळेस आदिवासी बांधवांची टुर्नामेंट असते ना, त्यावेळेस 12 जो खेळाडू असतो त्याच्याकडे जरी मोबाईल आढळला तर देखील पेनल्टीला सामोरं जावं लागतं. ही शिस्त आहे. चला, चिखलेली टीमला 2 धावांची पेनल्टी आहे, याची आपण नोंद घ्या. हा ट्रॅकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न फसला, क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतोय, झेल तिथे स्वीकारला आणि अखेर सुशांतला इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. राऊंड विकेट. या वेळेला देखील डॉट बॉल. षटक क्रमांक 1 चे खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. सुशील आले गोलंदाजी मार्क वरती, चांगली गोलंदाजी तो करतोय. या मॅच मध्ये वीरेश आणि सुशांत ही जोडी आपण पाहिली. सुशांत इथे आउट झाला, त्यानंतर आता नवीन बॅटर मैदानावरती डॅनी ऑन साइडला खेळला. हा फटका चांगला पडतो, फटका फसला. मिडल विकेटला अजून एक खेळाडू इथे मात्र जज करतोय, चांगला झेल तिथे स्वीकारलाय. अखेर डॅनीला इथून भोपळा न फोडता परतावं लागेल माघारी. बॅटर आउट. नवीन बॅटर जुनैद ऑन साइडला खेळलाय. हा फटका देखील फसला की काय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चांगला झेल तिथे टिपलाय. अखेर जुनैदला देखील इथून मैदान सोडावा लागतोय. अजून एक धक्का. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. अजून एक चांगला खेळाडू उबेद. षटक क्रमांक पहिला हाताळला होता उबेदनं. चांगली गोलंदाजी त्याने केली नव्हती, कारण उबेदनं धावा खर्च केला होता 22. आणि आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी तो दाखल झाला या मॅच मध्ये. उबेद स्ट्रायकिंग एंड वरती. राऊंड विकेट.
फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय, 20 मध्ये घेतलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल धाव देखील मिळते. गावदेवी चिखलोली पाडा टीम कॅप्टन अनिकेत मते, आपण टॉस साठी लवकरात लवकर या, कारण 2 धावांची पार्टी तुम्हाला ऑलरेडी लागली आहे. त्यामुळे आपण विनंती करतो तुम्ही लवकरात लवकर या. फुलटॉस होता, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, दरम्यान एक सिंगल. अमर चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. नाणेफेकीचा कौल केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. हा फटका चांगला, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इथे उपस्थित, जवळजवळ चौथा झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, 3 तर स्वीकारले होते, परंतु आता चौथ्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर जी बंधन मिळत आहे. जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड या टीमने टॉस जिंकून धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. षटक क्रमांक 2 अजय आलेत, गोलंदाजी मार्क पडते आणि 2चा खेळ देखील संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 6 खर्च केला, 2 विकेट संपादित केल्या. या षटकामध्ये आपण पाहतोय जबरजबर एक फलंदाज बाद करत असताना फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 8, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय. स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 14 धावा. अभय चौधरी आमच्यासोबत जोडले गेलेत, ऑफिशियल स्कोरर आहेत. योगेश बोराडे असतील, तर प्रेम धुळे असतील, या स्पर्धेचे शिल्पकार. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर रेगला चेंडू ड्रायव्हर होतोय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दरम्यान सिंगल धावफलकावरती इथे देखील जोडली जाईल. धावफलक आता सिंगलच्या जोरावरती पुढे सरकत असताना वेदांत परटोले यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. वेदू BPL बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील चांगली बोली लागली आहे वेदांत परटोलेला, कारण चांगला गोलंदाज आहे, फास्टर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला हे नाव देखील चर्चेत. वेदांत परटोले जयपुतीचा गोलंदाज, मोठा फरक घेण्याचा प्रयत्न होता. बॉटम पार्टच्या मधनं बन्नाट वेग तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडला भरदा वगैरे बॉटम पार्टच्या मधनं बॉल चाललाय, यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज दाखल होतोय या मॅच मध्ये. सुशील, ज्या सुशीलनं पहिला षटक हाताळला होता तो सुशील आता दाखल झाला. लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धाव जोडली जाईल. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 16 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. या मॅच मध्ये इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. टीम SP बांगडी या संघाला देखील फटका हा देखील चांगला आहे. डीप क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय, बॉलला उचलण्याचा प्रयत्न जरूर केलाय. दरम्यान या 2 धावा ते देखील मिळतील. 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना 18 रन विकेट. हा फटका चांगला आहे, इथे देखील पॉइंटला खेळाडू उपस्थित. पाठमोरा क्षेत्ररक्षक पोहोचतोय भरपूर वेगाने. दरम्यान 2 धाबे इथे देखील मिळतील. या वेळेला देखील 1 मोर डॉट बॉल.
षटक क्रमांक 4 विशाल आले गोलंदाजी मार्क वरती. विकेट ना हा ट्रॅकर बॉल पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक उपस्थित हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न भरपूर चांगले केले परंतु बॉल सीमा पार सिक्सर. षटकार इथे ठोकत असताना अजून एक चांगला फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित दरम्यान सिंगल. पहिला षटकार दुसरा डॉट आणि आता देखील षटकार इथे ठोकला धावफलक जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती 33. एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल. इथे देखील चौकार आहे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार वसूल केला आणि आता धावफलक पुढे सरकतो. टीमच्या टोटल स्कोरबोर्ड वरती 38. विशाल हा देखील फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. वॅकंट एरियामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर होते वारंवार कारण माहिती टार्गेट मोठे या मॅच मध्ये चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल त्याच अनुषंगाने बॅटिंग जरूर करतात परंतु धावफलक आता पुढे सरकतोय. स्कोरबोर्ड वरती धाबा तुम्हाला जरूर पाहायला भेटतील 39 धाबा 85 धाबाचं टार्गेट आहे. भले मोठं टार्गेट आहे मात्र सेट करण्यात आलं. टीम दारुळ या संघाच्या माध्यमातून 4 धाबाची पार्टी होती ते 4 धाबा देखील आम्ही ऍड करतोय त्यामुळे धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल 43. 43 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे 42 धाबांची गरज. निकेश अहिरला हा म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये मिश्रण केले टप्पा पडला बोट विखरली फिंगर रोल केली बॉल चालू रक्षकाच्या हातामध्ये दरम्यान डॉट बॉल. 6 चेंडूमध्ये 42 ची गरज. 6 बॉल 6 षटकार जरी मारले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत परंतु हे मैदान या मैदानावरती कोणतीही धावसंख्या इथे मात्र सुरक्षित नाहीये कारण याच मैदानावरती एका चेंडूमध्ये 8 धावा देखील चेस झाल्यात. हे चित्र देखील आम्ही पाहिले होतो. मोठी देसाई या टीमच्या बॅटर आकाशनं षटकार ठोकत असताना एका चेंडूमध्ये 8 धावा इथे मात्र वसूल केल्या होत्या. 9 बॉलवरती तो षटकार आला होता त्यानंतर 1 बॉल 1 फटका चांगला आहे. क्लाउड आहेत उपस्थित डीप मध्ये सिंगल धाव एक पडली. आता जणू काही हा सामना सोडला की काय कारण बॅटरला तुम्ही पाहताय तो देखील धाव घेण्याचा प्रयत्न करतो परंतु चालत निघालाय त्यामुळे आता त्याला चालतच मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. फोर बाद. रन विकेट
हा देखील बॉल ऑन साईडला खेचायचं होतं, नाही जमलं, प्रॉपर बॅटवरती नाहीये. दरम्यान एसच्या मागे थर्डमॅनला चेंडू ट्रॅबल झाला. दरम्यान डॉट बॉल. रन विकेट. गतीमध्ये विश्राम, चेंज ऑफ द पेस. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 5वा घेऊन आला योगेश. त्यामुळे धावफलक आता स्कोरबोर्ड वरती पूर्णपणे स्थिर आपले. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक विशाल भरपूर वेगाने पोहोचतोय. 3 झेल त्याने स्वीकारत करतो. आता 2 झेल सोडलेत देखील. मॅडम ओव्हर जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये खेळत असताना योगेश आगेवाराने सांगितलं काही तर तुपाशी नाही तर उपाशी, कारण बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटपद आपण पाहिलं तब्बल अर्धशतक या स्पर्धेमध्ये त्याने कंप्लीट केलं. त्याच्या बॅटमधून 54 धाबा आल्या आणि आता गोलंदाजी करत असताना देखील मॅडम षटक त्याने फेकलं. त्यामुळे तोच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.